ईश्वरी, तुझं खूप अभिनंदन. तुला 653 मार्क्स मिळाले. तर एम्स नागपूर तुला मिळेल अशी ईश्वरचरणी प्रार्थना. तुला काय वाटते आपल्या क्लासेसबद्दल किंवा तुझं 2 वर्षाचा करिक्युलम कसा होता जरा सांग. मला तर वानखडे मॅडम्स अकॅडमीचे सर्व क्लासेस छान आहे. म्हणजे मोर दॅन सफिशियंट आहे. फिजिक्सचे वानखडे मॅडम फिजिक्सचं सर्व काही करून घेते. त्यांचे नोट्स खूप चांगले आहे. त्यांचे क्वेश्चन्स जे क्वेश्चन्स ते प्रॅक्टिस करवतात त्यांची लेवल पण खूप छान आहे आणि अदर असाइनमेंट्स पण ते देतात. त्यांनी माझी सर्वपणे प्रॅक्टिस होऊन गेली फिजिक्सच्या क्वेश्चन्सची. आणि मग बायोमध्ये बॉटनीसाठी गुप्ता सर होते आणि झुलॉजीसाठी कार मॅडम होते. दोघांनी पण बायोचे पूर्ण कन्सेप्ट सांगून बरोबर ते एक्सप्लेन करत होते. आणि NCERTचे पण जे हिडन लाईन्स वगैरे असतात ना ते पण त्यांनी म्हणजे सर्व स्टुडंट्सला ते असे सांगत होते की इथे तुम्ही फसू शकता, ट्रॅप होऊ शकते. अच्छा. हे ते आधीच क्लिअर करून टाकत होते म्हणजे स्टुडंट्स त्याच्यात फसत नव्हते. बायोचं पण छान होते. रेग्युलर प्रॅक्टिस वगैरे पण होत होती. झुलॉजीसाठी कार मॅडम आणि बॉटनीसाठी गुप्ता सर. बरं, झुलॉजीबद्दल काही म्हणजे त्याच्या अभ्यासाबद्दल? मॅडमचे नोट्स एकदम कन्साइज राहत होते आणि जे प्रिवियस इयरमध्ये क्वेश्चन्स वगैरे विचारले जात होते ना ते कार मैडम सांगत होते कि ये भी क्वेश्चंस ऐसे पूछे गए थे, इसको ध्यान रखना. यहाँ पे स्टूडेंट्स बहुत मिस्टेक करते थे. की है यहाँ पे ध्यान दो. अच्छा. ऐसा. अच्छा. और हां बोल. आणि बॉटनीचे सर पण समजा गुप्ता सर ते असे क्लासमध्ये असे रिपिटेशन करत होते म्हणजे जे स्टुडंट्सच्या दिमागामध्ये ते फिट होऊन जात होतं. म्हणजे त्यांना मग ते घरी जाऊन ते जेव्हा NCERT परत रीड करत होते ते म्हणजे इझिली ब्रेनमध्ये फिट होऊन जात होतं ते. अच्छा. म्हणजे जनरली त्या पिरियडचा त्याच पिरियडमध्ये आपला अभ्यास होऊन जात होता बायोलॉजीचा. तुला बायोलॉजीत किती मार्क मिळाले टोटल? मला 340. अच्छा, थोडे कमी मिळाले. तुझ्या एकूण जो परफॉर्मन्स होता त्याला काय कारण झालं? ते थोडं सिली मिस्टेक झाल्या आणि ते फास्ट सॉल्व करण्यामध्ये ते होऊन गेले ते मिस्टेक्स. अच्छा, बरं. केमिस्ट्री या विषयाचा तुझा अभ्यास कसा होता आणि तुझं म्हणजे कसं झालं? फिजिकल केमिस्ट्रीसाठी समजा शशीधर सर होते. ते क्लासमध्ये कन्सेप्ट्स वगैरे ते सांगतच होते आणि त्यांचे क्वेश्चन्स खूप चांगल्या लेवलचे राहत होते. अच्छा. ते 4-5 असाइनमेंट्स वगैरे देत होते. प्रत्येकमध्ये समजा 200 क्वेश्चन्स वगैरे राहत होते. त्यांनी सगळ्या टाईपचे क्वेश्चन्सची प्रॅक्टिस होत होती. अच्छा. तर म्हणजे जे काही कठीण प्रश्न येऊ शकतात नीटच्या दृष्टीने ते सगळे आपले हो. अच्छा, सर्वच होऊन गेले होते. सगळ्या लेवलचे प्रश्न त्यांनी करून घेतले. बरं. आणि जो ऑर्गॅनिक पार्ट होता? ऑर्गॅनिकसाठी गुप्ता सर होते. ते पण समजा सर्व मेकॅनिझम वगैरे सांगत होते. अजून प्रॅक्टिस वगैरे करून घेत होते. त्याचे असाइनमेंट्स अजून क्वेश्चन्स वगैरे खूप प्रॅक्टिस झाल्या. म्हणजे नीटच्या पेपरच्या अनुसार चांगले लेवल आहे. चांगल्या लेवलने त्यांनी घेतलं नीटनुसार. तर एकंदरीत मग टेस्ट सिरीज ज्या आपण घेतो किंवा चॅप्टर वाईज आहे, ग्रुप टेस्ट आहे, टेस्ट सिरीज आहे, त्याबद्दल तुला काय म्हणायचं आहे? चॅप्टर वाईज टेस्टबद्दल पर्टिक्युलरली सर्व सब्जेक्टमध्ये चांगले होत होते. चांगले म्हणजे प्रत्येक क्वेश्चन्स येत होते. सर्व टाईपचे क्वेश्चन्स प्रॅक्टिस होऊन जात होते. आणि फिजिक्सचे संडे टू संडे टेस्ट राहत होते म्हणजे त्याची भरपूर 2 इयर्समध्ये भरपूर प्रॅक्टिस होऊन गेली आहे. आणि केमिस्ट्रीचं पण खूप प्रॅक्टिस झाली आहे. अच्छा. आणि जे समजा बायोची पण. आणि जी टेस्ट सिरीज होती 25 टेस्ट होते त्यामध्ये नीटचे जे कोणते समजा टाईपचे येऊ शकते ना ते सर्व येऊन जाते. बरोबर आहे. म्हणजे त्यामुळेच तू जी पहिली नीट झाली त्याच्यामध्ये तू 710 आउट ऑफ 720 स्कोअर करू शकली होती है ना. आता हे 710 तुझे मार्क्स होते. त्यानंतर तू रिलॅक्स झाली, नंतर बाहेर फिरायला गेली आणि अचानकच 10-12 दिवसानंतर ही अनाऊन्समेंट, त्याच्यानंतरचा जो डिस्टर्बन्स झाला त्याच्यामुळं ॲक्च्युली तुझे मार्क्स कमी झाले. हो सर. अच्छा, ठीक आहे. आता जे झालं त्याला पर्याय नाही आहे, पण हे एक थोडंसं नुकसानच म्हणावं है ना.
कारण जी अचिव्हमेंट आपण मिळवू शकलो असतो ती आपल्याला आपल्या म्हणजे जवळ येऊन निघून गेली है ना. आणि समजा वानखडे मॅडम्स अकॅडमीने रिनीटनंतर जी लगेच टेस्ट सिरीज चालू केली त्याने पण फायदा झाला आहे माझा, कारण खूप डिस्टर्ब झालं होतं, पूर्ण समजा विसरल्यासारखं झालं होतं. बरोबर. पण ते लगेच टेस्ट सिरीज वगैरे चालू झाली म्हणून त्याचा भरपूर फायदा झाला. राईट. त्याच्या मागचा उद्देश असा होता की मुलांनी जबरदस्तीने बळजबरीने का होईना पण तिथे येऊन बसून आपलं सुरू करून द्यावं, हा त्याच्या मागचा उद्देश होता. तर एकंदरीत तुला तुझे 2 वर्ष चांगले गेले, तू पूर्ण तिन्ही सब्जेक्टचा व्यवस्थित अभ्यास केला. तर तू घरी किती वेळ दिला तेवढं सांग. मी कोचिंग व्यतिरिक्त घरी समजा 5.5 आवर्स डेली करत होती. राईट. तर त्याच्यामध्ये रोजचं रोज आणि रिव्हिजन असं. हो, मेनली तर मी क्वेश्चन्स प्रॅक्टिस करत होती, फिजिक्सचे अजून केमिस्ट्रीचे, आणि बायोची NCERT वाचत होती. आणि मग जेव्हा टेस्ट वगैरे येत होते तेव्हा MTची फिंगरप्रिंट्समधनं मी क्वेश्चन प्रॅक्टिस करत होते बायोसाठी. हां. तर हा एवढा वेळ सफिशियंट आहे ना आपला इतका स्कोअर करायसाठी, जर आपण सिरियसली अभ्यास केला तर? माझ्या मते तर ठीक आहे, कारण मी तेवढंच दिलं होतं, माझे समजा मार्क्स आले. बरोबर. तर तुझं या बाबतीत काय म्हणणं आहे की बाबा आपण ते मोबाईल वगैरे याच्यात प्रॅक्टिस करावी का, किंवा का त्याच्यात तुझं काय विचार आहे, तू काय सांगशील स्टुडंट्सला? जर तुमच्याकडे वेळ असेल तर अजून समजा क्वेश्चन्स प्रॅक्टिस केले तर चांगलंच आहे, पण ते नाही केले समजा आपल्या कोचिंगमधनंच केले ते पण सफिशियंट आहे. तेही सफिशियंट आहे. हो. है ना. म्हणजे अर्थात कोचिंगचे क्वेश्चन्स पूर्ण केल्यानंतरच मग मोबाईलवरून क्वेश्चन घेऊन करू शकू आपण, किंवा करायला हरकत नाही. पण फक्तच एखादा क्वेश्चन येत नाही म्हणून बसले मोबाईल पाहत, हे कितपत बरोबर आहे? ते अजिबात बरोबर नाही. ते अजिबात बरोबर. म्हणजे तू हे रिकमेंड करशील की मोबाईलचा वापर करू नये, है ना. तर खूप खूप अभिनंदन तुझं, तुझ्या पॅरेंट्सचं पण अभिनंदन. मलाही खूप छान वाटलं, पण एक दुःख जरूर मनात आहे की 710चे 653 झाले. ठीक आहे. एनिवे, पुनश्च तुझं एकदा अभिनंदन. तुला एम्स नागपूरमध्ये तुझी ॲडमिशन हो, आणि जे काही कठीण प्रसंग आले असतील, ज्या काही गोष्टी 2 वर्षात त्रासदायक झाल्या असतील, त्या सगळ्यांवरती आता ह्यानंतरचं तुझं आयुष्य जे आहे ते आनंदात जावं. थँक्यू सर. थँक्यू.